तारदाळ खोतवाडी कोरुची ठिकाणी समूहाने जाऊन झाले मतदान, तर ज्येष्ठ दाम्पत्याने चंदुरात गळ्यात मडके घालून केले मतदान। आज 7 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं। या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरुची गटमध्येही मतदान झाले। आजच्या मतदानाची माहिती खालीलप्रमाणे आहे। कोरुची हातकणंगले तालुका कोरुची येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं। मतदानाची टक्केवारी कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत एकूण आकडेवारी पाहता राज्यभरात अंदाजे 70 ते 75% मतदान झाल्याची नोंद आहे। तर कोरुची 68%, खोतवाडी 67%, तारदाळ 72% मतदान झाले। तसेच काही मतदान केंद्रावर महिलांची गर्दी पाहता गटागटाने महिला मतदार जात होत्या। तर तारदाळ JK नगर या ठिकाणी 2 गटात वाद झाला। शांततेच्या दृष्टीने पोलिसांनी लाठीचार्ज केला। चंदूर येथे एक आगळा वेगळा प्रकार मतदान केंद्रावर पाहायला मिळाला। एका तावरे दाम्पत्याने मतदानाचा अधिकार लोकांपर्यंत पोहोचावा व महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी आपल्याला संविधानाद्वारे मतदानाचा जो हक्क दिला आहे व तो आपण पाळला पाहिजे। प्रकाश तावरे व त्यांची पत्नी सुरेखा तावरे व त्यांचा मुलगा गणेश तावरे यांनी गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधून मतदानासाठी जाऊन मतदानाचा हक्क बजावून पाणी नाही, स्वच्छता नाही, हक्क नाही ते मिळवा म्हणून असा मुका आक्रोश केला। या निवडणुकीची मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून याच दिवशी अंतिम निकाल स्पष्ट होईल। अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तसेच www.lokhirannews.com ला भेट द्या। धन्यवाद।